Welcome all of you in the session of estimation and costing. Initially, we have to think about what is the purpose of studying this chapter estimation and costing. म्हणजे हा चॅप्टर अभ्यासण्याचा काय उद्देश आहे आपल्याला माहित असायला पाहिजे. In engineering field, we build many buildings, then we manufacture the many components, and for this we need the funds. That means we have to consider about the economy. Whenever economy comes, then we have to प्लॅन. म्हणजे जेव्हा कधी आपण कन्स्ट्रक्ट करत असतो किंवा कुठला कंपोनंट मॅन्युफॅक्चर करत असतो तर त्यावेळी आपल्याला इकॉनॉमिकचा विचार करावा लागतो. तर त्याच्यामध्ये काय येतं, कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो. वी हॅव टू थिंक अबाउट द अमाऊंट्स, वी हॅव टू थिंक अबाउट द लेबर, स्किल्ड अनस्किल्ड, देन वी हॅव टू थिंक अबाउट द मटेरियल्स. सो दीज आर सम थिंग्स वी हॅव टू थिंक. म्हणजे जे काही अमाऊंट आहे आपल्याकडे त्या अमाऊंटला कसं डिस्ट्रीब्यूट करता येईल किंवा त्या अमाऊंटमध्येच कसं प्लॅनिंग करून तो कंपोनंट मॅन्युफॅक्चर करता येईल याविषयी आपल्याला विचार करावा लागतो. मग त्यासाठी ते अमाऊंट्स किती आहेत, तसंच लेबर्स जे स्किल्ड असतील अनस्किल्ड असतील, कुठलं मटेरियल यूज करायचं आहे या गोष्टींचा विचार करावा लागतो. सो टू अचीव द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर, दॅट इज बेस्ट क्वालिटी विथ मिनिमम कॉस्ट. म्हणजे जर आजकालचे तुम्ही कस्टमर पाहिले तर त्यांना क्वालिटी पाहिजे असते पण ते विथ मिनिमम प्राईस पाहिजे असते. तर त्यासाठी आपल्याला प्रॉपरली इकॉनॉमी प्लॅन करावी लागते. तर त्यासाठीच आपल्याला हा चॅप्टर अभ्यासाचा आहे, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. सो दिस इज द पर्पज ऑफ एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. So first we see what is the estimation. So estimation is the technique of calculating or computing the various quantities and the expected expenditure to be incurred on a particular work or प्रोजेक्ट. म्हणजे जे कुठला वर्क असेल, जे कुठलं प्रोजेक्ट आहे तर त्यामध्ये काय क्वांटिटीज रिक्वायर्ड आहेत, तसंच त्यावरती अंदाजे खर्च किती येईल, तर यांचं जे कॅल्क्युलेशन आहे तेच म्हणजे एस्टिमेशन. एस्टिमेशन म्हणजे एक अंदाज आपण सांगणार आहोत की तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किंवा एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी अंदाजे किती खर्च येऊ शकतो किंवा काय रिक्वायर्ड आहे तिथे ते आपण ह्या एस्टिमेशननी सांगू शकतो. तर हे एस्टिमेशन जे आहे हे बिफोर मॅन्युफॅक्चरिंग असेल. तर पुढे बघा कॉस्टिंग. So costing can be defined as the process of determining the actual cost of an item after adding different expenses incurred to bring it to the final form. म्हणजेच आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग जी कॉस्ट असेल, म्हणजे मॅन्युफॅक्चर करताना जे काही खर्च आलेले आहेत या सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर फायनल प्रोडक्ट जो आपल्याला मिळणार आहे तर त्याची जी कॉस्ट असेल त्यालाच आपण कॉस्टिंग असं, म्हणजे त्यावेळेला जी कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करू त्याला आपण कॉस्टिंग असं म्हणतो. याच कॉस्टिंगमध्ये प्रॉफिट ॲड करून आपण सेलिंग प्राईस ही मिळवू शकतो त्यापासून. तर हे झालं एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. लक्षात ठेवा, एस्टिमेशन बिफोर मॅन्युफॅक्चरिंग असतं, कॉस्टिंग आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग असेल. तर पुढे आहे रिक्वायरमेंट ऑफ एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. म्हणजेच एस्टिमेशन आणि कॉस्टिंगची का गरज आहे बघूयात आता आपण डिटेलमध्ये. सो फर्स्ट वन, एस्टिमेट गिव्स अॅन आयडिया ऑफ कॉस्ट ऑफ वर्क. म्हणजे जे काही एस्टिमेशन आहे म्हणजे अंदाज आहे तर ते आपल्याला किती कॉस्ट लागणार आहे त्या वर्कसाठी हे एक अंदाजे सांगतं. सेकंड असेल एस्टिमेट गिव्स अॅन आयडिया ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर द कम्प्लिशन ऑफ द वर्क. त्याचप्रमाणे जे काही वर्क आहे, जे काही प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे याची आयडियासुद्धा आपल्याला एस्टिमेशनपासून मिळू शकते. फॉर एक्झाम्पल समजा बरेच लोक फ्लॅट्स विकत घेतात. जेव्हा तुम्ही फ्लॅट बघायला जाता तर त्यावेळेला एक तुम्हाला डेट ऑफ पोजेशन असं सांगितलं जातं, म्हणजे कुठल्या इयरमध्ये कुठल्या मंथमध्ये तो तुम्हाला फ्लॅट मिळेल राहण्यासाठी याची डेटसुद्धा त्यांनी सांगितलेली असते. म्हणजेच हे कुठून सांगतात तर त्यांनी एस्टिमेट केलेलं असते की हा प्रोजेक्ट करण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे, त्यानुसार तुम्हाला ते डेट ऑफ पोजेशन सांगतात. सो दिस एस्टिमेट गिव्स अन आयडिया ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर द कम्प्लिशन ऑफ द वर्क. थर्ड असेल एस्टिमेट इज रिक्वायर्ड टू इन्व्हाइट द टेंडर्स और कोटेशन्स अँड टू अरेंज द कॉन्ट्रॅक्ट्स. आता बऱ्याच वेळा असं असतं की काही वर्क आपल्याला दुसऱ्यांकडनं करून घ्यायचं असतं. मग त्यावेळेला सुद्धा ते दुसऱ्याला देत असताना काम तुम्हाला एक अंदाज असायला पाहिजे की त्या वर्कसाठी किती खर्च येऊ शकतो. मग त्यावेळेसच आपण ते टेंडर्स किंवा कोटेशन्स हे तयार करू शकतो.
फोर्थ असेल estimate is also required to control the expenditure during the execution of the work. म्हणजे जेव्हा कधी ॲक्च्युअल वर्क सुरू होईल तर त्यावेळेस जे काही खर्च होणार आहे तर तो कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ह्या एस्टिमेटचा उपयोग होतो. फिफ्थ आहे estimate decides whether the proposed plan matches the funds available or not. म्हणजे समजा आता एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होत आहे तर त्यासाठी येणारा जो खर्च आहे जसे की 100 कोटी असेल, जर 100 कोटी तेवढा फंड अवेलेबल आहे का नाही हे आपल्याला पाहावं लागेल. जर नसेल तर ते एस्टिमेट पुन्हा तयार करावं लागेल आणि ज्या क्वांटिटीज आहेत किंवा जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या 100 कोटीच्या मध्ये बसवाव्या लागतील. म्हणजे एस्टिमेटपासून आपल्याला कळू शकतं की अवेलेबल फंडमध्ये ते वर्क होईल का नाही होईल. जर नसेल होत तर त्याला आपल्याला रिडिझाईन करावं लागतं त्या एस्टिमेशनला. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. पुढे असेल मेथड ऑफ एस्टिमेटिंग. काय पद्धत आहे एस्टिमेट करण्याची. सो वी हॅव टू प्रिपेअर द डिटेल्ड एस्टिमेट्स. म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये ते एस्टिमेट तयार करावं लागतं. याच्याही 2 स्टेप्स असतील. फर्स्ट वन डिटेल ऑफ मेजरमेंट अँड कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटीज. म्हणजे जो काही प्रोजेक्ट आहे तिथले आपल्याला मेजरमेंट्स घ्यावे लागतील किंवा मेजरमेंट माहीत असायला पाहिजेत. तसं असते तर किती नंबर ऑफ रिक्वायर्ड क्वांटिटीज लागणार आहेत त्याही माहीत असायला पाहिजे. हा टेबल बघा डिटेल्स ऑफ मेजरमेंट फॉर्म्स. सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ ॲटम्स, नंबर, लेंथ, ब्रेड्थ, डेप्थ और हाईट, क्वांटिटी आणि एक्सप्लेनेटरी नोट्स असं दिलेलं आहे. आता या टेबलमध्ये प्रत्येक ॲटम्सचं किती नंबर्स लागणार आहेत तसंच त्यांचे डायमेन्शन्स हे मेन्शन केलेले असतील. म्हणजे पहिलं जे आहे तर ते डिटेलमध्ये आपल्याला त्याचे मेजरमेंट्स म्हणजे डायमेन्शन्स मेन्शन करायचे आहेत, तसंच त्यांच्या क्वांटिटीज आपल्याला मेन्शन करायचे असतील. सेकंड स्टेप असेल प्रिपेअरिंग द ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ एस्टिमेट. आता ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ एस्टिमेट काय आहे हे पाहूयात. The total cost is worked out in the prescribed form is known as abstract of estimate. म्हणजेच जो पूर्वीचा टेबल होता डिटेल्स ऑफ मेजरमेंट्स तिथून आपल्याला मेजरमेंट्स आणि नंबर ऑफ क्वांटिटीज मिळेल. आता इथे आपल्याला प्रत्येक युनिटसाठी त्याची काय प्राईस असेल तसंच टोटल प्राईस काय असेल हे कॅल्क्युलेट करता येईल. त्यासाठी हा टेबल पहा. ॲटम नंबर, डिस्क्रिप्शन्स और पर्टिक्युलर्स, नंतर क्वांटिटी, युनिट, रेट पर युनिट आणि त्याचं अमाऊंट. म्हणजे प्रत्येकाचा रेट माहीत होईल आणि ज्या रिक्वायर्ड क्वांटिटीज असेल त्यानुसार त्याचं टोटल अमाऊंट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करते. म्हणजे 2 स्टेपमध्ये आपण एस्टिमेट तयार करणार. पहिल्यामध्ये डायमेन्शन्स आपल्याला पूर्णपणे मेन्शन्स करावे लागतील आणि क्वांटिटीज, आणि सेकंड स्टेप असेल ज्यामध्ये आपल्याला त्याचं अमाऊंट म्हणजे रेट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या 2 स्टेप्स असतील फॉर कॅल्क्युलेशन ऑफ और टू प्रिपेअर द एस्टिमेशन. सो डेटा रिक्वायर्ड टू प्रिपेअर अँड एस्टिमेट. म्हणजेच एस्टिमेट तयार करण्यासाठी आपल्याला काय माहिती आवश्यक असते. सो फर्स्ट इज द ड्रॉइंग्स, दॅट इज प्लान्स, एलिव्हेशन्स अँड सेशन etc. विदाउट ड्रॉइंग इट इज नॉट पॉसिबल टू प्रिपेअर अँड एस्टिमेट. म्हणजे ड्रॉइंगशिवाय आपण प्रिपेअर करू शकत नाही एस्टिमेट. आता ड्रॉइंगमध्ये सुद्धा त्या क्लिअर असायला पाहिजे, डायमेन्शन्स हे मेन्शन्स केले पाहिजेत. जर डायमेन्शन्स नसतील तरीसुद्धा आपल्याला एस्टिमेट करणं हे अवघड आहे. इफ ड्रॉइंग आर नॉट क्लिअर and the dimensions are not clear then it is very difficult to prepare the estimate. Second असेल specifications. These specifications are of 2 types, general specifications and detailed specifications. आता general specification काय असेल. This general specification gives the nature, quality and material in general terms to be used in various parts of work. म्हणजे एक आपल्याला आयडिया देईल नेचर, क्वालिटी आणि मटेरियल काय असेल. तर हे जनरल स्पेसिफिकेशनमध्ये माहीत होईल. आणि डिटेल स्पेसिफिकेशन बघा. दिस गिव्स द डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ व्हेरियस आयटम्स ऑफ वर्क, लाईन डाईंग, द क्वांटिटीज अँड क्वालिटीज ऑफ मटेरियल्स, देअर प्रोपोर्शन्स, द मेथड ऑफ प्रिपरेशन, द वर्कमॅनशिप अँड एक्झिक्युशन ऑफ वर्क. म्हणजे इथे डिटेलमध्ये आपल्याला त्या वर्कविषयी माहीत होईल की कुठलं मटेरियल यूज केलेलं आहे, ते मॅन्युफॅक्चर करण्यासाठी कुठली पद्धत वापरलेली आहे, तसंच कुठले लेबर्स आहेत, क्वालिटी काय आहेत, क्वांटिटीज काय आहेत, हे सर्व त्या डिटेल स्पेसिफिकेशनमध्ये मेन्शन असेल. थर्ड असेल रेट्स. फॉर प्रिपेअरिंग द एस्टिमेट द युनिट रेट ऑफ इच ॲटम ऑफ वर्क आर
रिक्वायर्ड, म्हणजे प्रत्येक ॲटमचा युनिट रेट हा माहीत असायलाच पाहिजे. तसंच द रेट्स ऑफ व्हेरियस मटेरियल्स टू बी यूज इन द कन्स्ट्रक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, जे काही मटेरियल्स आपण यूज केलेले आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला रेट माहीत असणं गरजेचं आहे. देन कॉस्ट ऑफ द ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल्स, म्हणजे मटेरियल ट्रान्सपोर्टची जी कॉस्ट आहे ती सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. अँड द वेजेस ऑफ लेबर स्किल्ड ऑर अनस्किल्ड, म्हणजे लेबर कॉस्ट सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर इस्टिमेट प्रिपेअर करण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी असतील. पहिलं असेल ड्रॉइंग, दुसरं आहे स्पेसिफिकेशन्स आणि थर्ड असेल रेट्स. आता यानंतर हे कसं इस्टिमेट तयार करायचं हे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण पाहूयात. सो हिअर वी सी हाऊ टू एस्टिमेट. एक्झाम्पल बघा, एस्टिमेशन ऑफ बुश आहे. तुम्हाला एक ड्रॉइंग दिसत असेल. ह्या ड्रॉइंगमध्ये फायनल ड्रॉइंग आहे बुशची. लेंथ आहे 70 मिलीमीटर, आउटर डाय आहे 76 मिलीमीटर, इनर आहे 50 मिलीमीटर. आता बुशचं एस्टिमेशन करायचं आहे, त्यासाठी आपल्याला रॉ मटेरियलची कॉस्ट कॅल्क्युलेट करावी लागेल. त्यानंतर मशिनिंग कॉस्ट, या दोन्हीचं ॲडिशन केलं तर फायनल कॉस्ट ऑफ बुश मिळेल. तर सुरुवातीला कॅल्क्युलेट करूयात रॉ मटेरियल कॉस्ट. आता साईज ऑफ रॉ मटेरियल काय आहे, तर 5 म्हणजेच डायमीटर असेल 90 मिलीमीटर इंटू 80 मिलीमीटर दिलेलं आहे, म्हणजे लेंथ त्याची ही 80 मिलीमीटर आहे. त्याला आपण सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करून घेऊयात. 90 मिलीमीटर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, 80 मिलीमीटर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता इथे काय कॅल्क्युलेट करावं लागेल की किलोग्राममध्ये वेट किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बुशचं. तर त्यासाठी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल आणि डेन्सिटी ऑफ मटेरियल ही माहीतच असते. सो व्हॉल्यूम ऑफ मटेरियल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच सेंटीमीटर क्यूब असं घेतलेलं आहे. तर पाय आर स्क्वेअर एच काय आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे. म्हणजे बुशचा शेप हा सिलेंड्रिकल असतो, त्यामुळे सिलेंडरचं व्हॉल्यूम इथं आपण वापरलेलं आहे. पायची व्हॅल्यू ठेवूया 22/7 इंटू आरची व्हॅल्यू असेल 4.5 स्क्वेअर इंटू 8. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम मिळालेलं आहे 509.14 सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ मटेरियल असेल 7.8 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तर या दोन्हीचं आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर वेट ऑफ रॉ मटेरियल किंवा मास ऑफ रॉ मटेरियल असंही आपण त्याला म्हणू शकतो. सो वेट ऑफ रॉ मटेरियल इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू रॉ मटेरियल इंटू डेन्सिटी ऑफ रॉ मटेरियल करूया. सो 509.14 इंटू 7.8 कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू मिळालेली आहे 3971.3 ग्राम्स. तर हे ग्राममध्ये आलेले उत्तर आहे, त्याला आपण किलोग्राममध्ये कन्वर्ट करूयात. 1000ने डिवाइड केल्यानंतर किलोग्राममध्ये व्हॅल्यू मिळालेली आहे 3.971 किलोग्राम. म्हणजेच जे रॉ मटेरियल आहे ते किती किलोग्रामचं आहे, जवळपास 3.971 किलोग्रामचं आहे ते. तर रॉ मटेरियल कॉस्ट काय आहे, सो रॉ मटेरियल कॉस्ट इज इक्वल टू ₹140 पर किलोग्राम. म्हणजे एका किलोची व्हॅल्यू आहे 140 रुपये. जर एका किलोची 140 असेल तर 3.971 किलोग्रामची किती, या पद्धतीने येईल. टोटल रॉ मटेरियल कॉस्ट इज इक्वल टू 3.971 इंटू 140. कॉस्ट आलेली आहे 555.94, म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 556 एवढी व्हॅल्यू आलेली आहे रॉ मटेरियलची. आता ही रॉ मटेरियलची कॉस्ट झाली. तर मशीनिंग कॉस्ट किती असेल हे पण पाहूया. इथे बघा तुम्हाला दिसत आहेत की जे मशीनिंग ऑपरेशन्स परफॉर्म केलेले आहेत त्यांना लागणारा वेळ तसंच त्याचा रेट किती आणि मग फायनल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पहिलं बघा, सेटिंग अँड अलाइन जॉब ऑन लेथ मशीन. लेथ मशीनवरती जॉब सेट केलेला आहे, त्यासाठी लागलेला वेळ 10 मिनिट्स आहे आणि मग 10 मिनिट्ससाठी येणारी कॉस्ट किती आहे 16.66. सेकंड असेल सेट स्पीड अँड फीड. रिक्वायर्ड टाइम इज 2 मिनिट, कॉस्ट इज 3.32. थर्ड आहे अलाइन कटिंग टूल इन पोझिशन. म्हणजे कटिंग टूल इथे सेट केलेलं, त्यासाठी रिक्वायर्ड वेळ किती आहे, टाईम किती आहे 2 मिनिट्स, 3.32 कॉस्ट असेल. टर्न द जॉब, टर्निंग ऑपरेशन केलेलं आहे, त्यासाठी लागलेला वेळ किती आहे 50 मिनिट, कॉस्ट किती आहे 83 रुपीज. फिफ्थ आहे चॅम्फर 45 डिग्री अँगल कॉर्नर. म्हणजे चॅम्फरिंग ऑपरेशन केलेलं आहे एका साईडला, त्यासाठी लागलेला वेळ किती आहे 8 मिनिट, कॉस्ट किती असेल 13.28. 6 नंबर रिव्हर्स द जॉब ऑन लेथ.
म्हणजे जॉब हा रिव्हर्स करून सेट केलेला, त्यासाठी लागलेला वेळ किती आहे 10 मिनिट्स 16.66. नंतर असेल टर्न द जॉब, त्यासाठी 20 मिनिट्स म्हणजे टर्निंग ऑपरेशन केलेलं आहे त्यासाठी 20 मिनिट्स लागलेले. कॉस्ट असेल 33.34. 8 नंबर चॅम्फर 45 डिग्री ऑन अदर साईड, म्हणजे एका साईडला चॅम्फर केलेला आहे, आता दुसऱ्या साईडला चॅम्फर करायचं आहे, त्यासाठी लागलेला वेळ किती आहे 20 मिनिट्स. कॉस्ट असेल 33.34. पुढे असेल सेंटर ड्रिलिंग, वेळ किती आहे त्यासाठी लागलेला 10 मिनिट्स, सो 16.66. पुढे बघा माउंट द ड्रिल चक अँड ड्रिल युजिंग द टेल स्टॉक, तर त्यासाठी लागलेला वेळ आहे 3 मिनिट्स. कॉस्ट असेल 4.98. सेट द ड्रिल RPM, त्यासाठी लागलेला वेळ आहे 2 मिनिट्स 3.32. नंतर ड्रिल होल्स, त्यासाठी लागलेला वेळ आहे 20 मिनिट्स 33.34. सेट द बोरिंग टूल 15 मिनिट्स 24.90 रुपीज. बोर द रिक्वायर्ड डायमीटर 8 मिनिट्स 13.28. चेक द बोर डायमीटर 10 मिनिट्स, rate is 16.66. Deburr the job and clean the machine, required time is 10 minutes and cost is 16.66. म्हणजेच अशा प्रकारे प्रत्येक ऑपरेशनसाठी लागणारा वेळ आपण मांडलेला आहे. तसंच त्यासाठी लागलेली कॉस्ट म्हणजे टोटल एस्टिमेट टाइम किती झालेला आहे 200 मिनिट आणि कॉस्ट किती आहे रुपीज 332.72, म्हणजे राऊंड फिगर ती झालेली 333. आता इथे आपण रॉ मटेरियल कॉस्ट तसंच मशीनिंग कॉस्ट कॅल्क्युलेट केलेली आहे. टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे, तर टोटल कॉस्ट इज इक्वल टू होईल टोटल रॉ मटेरियल कॉस्ट प्लस मशीनिंग कॉस्ट. रॉ मटेरियलची कॉस्ट आहे 556 आणि मशीनिंग कॉस्ट आहे 333. ॲड केल्यानंतर टोटल एस्टिमेशन कॉस्ट आपल्याला मिळालेली आहे 889. म्हणजेच बुशची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी असणार आहे तर ती असणार आहे रुपीज 889. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही प्रोडक्टसाठी किंवा कुठल्याही प्रोजेक्टसाठी एस्टिमेट करू शकतो आणि त्यानुसार त्याची अंदाजे किती खर्च येईल म्हणजे किती कॉस्ट असेल हे आपण सांगू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द एस्टिमेशन अँड कॉस्टिंग.